एका मोठ्या प्रयोगशाळेत वैज्ञानिकांनी एक मोठा पाण्याचा टँक ठेवला होता. त्या टँकमध्ये एक मोठा मासा सोडला आणि त्याच्यासोबत खूप सारे छोटे मासेही सोडले. मोठा मासा खूप वेगाने त्या छोट्या माशांकडे गेला, कारण त्याला वाटलं हे माझं अन्न आहे. पण मध्ये वैज्ञानिकांनी एक जाड काचेची भिंत ठेवली होती. मोठा मासा जोरात गेला आणि धाडकन त्या काचेवर आदळला. तो जखमी झाला, पण त्यानं हार मानली नाही. तो पुन्हा गेला, पुन्हा आदळला, पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा जखमीही झाला. असं वारंवार होत राहिलं, इतकं की त्याचा चेहरा जखमी झाला, रक्त सुद्धा येऊ लागलं. काही दिवसांनी वैज्ञानिकांनी ती काचेची भिंत पूर्णपणे काढून टाकली. आता छोटे मासे अगदी त्याच्या जवळ पोहत होते. त्याच्यामध्ये आता कोणतीही भिंत नव्हती. तो त्यांना सहज खाऊ शकत होता. मोठा मासा फक्त त्यांच्याकडे बघत राहिला. त्याने परत प्रयत्न केलाच नाही. का? कारण त्याच्या समोरची काचेची भिंत तर हटली होती, पण त्याच्या मनातली भिंत अजूनही तशीच उभी होती. आपल्या आयुष्यातही असंच होतं. एकदा बिझनेस फेल झालं, एकदा एक्झाम मध्ये कमी मार्क आले, एकदा लोकांनी हसून घेतलं, एकदा रीलवर व्ह्यूज आले नाहीत, एकदा नातेवाईकांनी टोमणे मारले आणि आपण ठरवतो हे माझ्याने काम होणारच नाही. पण सत्य काय आहे माहितीये का? अनेकदा बाहेर अडथळे नसतात, अडथळे आपल्या डोक्यात असतात. तुझी जुनी फेलियर, तुझी भिंती, तुझ्या सेल्फ डाऊट हीच तुझी इनविजिबल ग्लास वॉल आहे. तुझ्या आयुष्यात संधी कमी नाहीत, पण जुने अपयश आठवून तू स्वतःलाच थांबवत आहेत. भिंत बाहेर नाहीये, भिंत तुझ्या माइंडसेट मध्ये आहे. ही स्टोरी त्या व्यक्तीला पाठव जी अजूनही जुना फेलियरमुळे थांबली आहे.